सुस्वागतम. सर्वांना माझा नमस्कार. नमस्ते. आज आपण 52 जरी असलो, 52च आहे ना, 55च्या दृष्टीने बघायला गेलं तर एक 15 ते 20 म्हणजे नथिंग. ॲक्च्युली एक 50% तरी लोक यायला पाहिजे, म्हणजे मुलं आपली यायला पाहिजे की त्यांचं त्याच्यातनं आपल्याला इंटरेस्ट समजतो. आता 55 आहे, 55 100 काढतो आपण, 5,500 रुपये आपले दर महिन्याला होत आहे, म्हणजे एक मोठी रक्कम होते बऱ्यापैकी. आणि जे आपण एखाद्याला मदत करतोय, समजा आपण सडनली आपण 10,000 रुपये देतोय, एखाद्याला दे म्हटलं, मला ते म्हटलं तर मी 10,000 ते जर संघटना आपली आहे बाबा एक दिली किती, त्याला किती बरं वाटतं. भलं त्याचं काही म्हणजे त्याला 2-3 लाख रुपये खर्च येईल किंवा 5 लाख खर्च येईल, त्याच्याबद्दल नाही, तर त्याला एक सपोर्ट असा त्याला एक मिळेल. आणि दुसरं, आता प्रवीण आपल्याला इथे सांगितलं मगाशी, बघायला गेलं ना, ह्या आत्ताच्या काळात इन्शुरन्स बद्दल मी 2 शब्द सांगतो. इन्शुरन्स अति महत्वाचा आहे. कशासाठी माहिती आहे का? आता समजा जर इन्शुरन्स, आता बघायला गेलं तर 1 करोड मला खर्च येणार आहे, तसं मेडिकली जर मी अनफिट असेल आणि मला 1 करोड खर्च येणार आहे, सगळं आपलं धूम जरी घातलं तर 1 करोड होणार नाही. होणार आहे का? तेच आपण कुठल्या माध्यमातून करू, एक 5 ते 10,000 रुपये जर आपण वर्षाला भरतो तर आपल्याला 1 करोडचा इन्शुरन्स आपल्याला भेटतोय. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सक्षम कसे होणार? तुम्ही तसे सक्षम होणार नाही, पैसा साठवून ठेवणार आणि एक टाइम असा येणार की आपली बॉडी काम करायला सक्षम नसणार आणि त्या बॉडीसाठी तो सगळा पैसा जाणार. त्याच्यासाठी तुम्ही इकडे पैसे हे करताय, त्याचबरोबर इकडे पण तुम्ही तुमच्या बॉडीसाठी थोडे थोडे असे अलॉट केले पाहिजे, जेणेकरून हे इन्शुरन्स जे सेक्टर आहे, मग लाईफ असो किंवा मेडिकली असो, हे तुम्ही मेडिकलवरती तरी मेन फोकस तुम्ही दिला पाहिजे, जेणेकरून तुमची जी बॅलन्स जे काय पडलेलं आहे ते तुमच्या त्या ह्याला धक्का न लागता तुम्ही ते साईड बाय साईड त्याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. हे मला एक कळकळीत वाटते. दुसरं म्हणजे आता लाईफ म्हटलं तर लाईफ इज, आता आपण जे कमवतोय म्हटलं ते आपल्यावरती डिपेंड, आपली कोण आहे, फॅमिली आहे, बरोबर. मी जर घरी राहिलो तर त्या फॅमिलीला बघणार कोण? ह्यासाठी इन्शुरन्स आपल्याला गरजेचा वाटतोय. आपल्याला काय वाटतंय, आपण जगत असताना आपल्याला वाटतंय आपल्याला कशाला पाहिजे, मी जर धडाकडे आहे, जेव्हा त्या कठीण प्रसंग निर्माण होतोय, जेव्हा तो कठीण प्रसंग येतोय ना, तेव्हा कळून येतं अरे तेव्हा केलं असतंय. आणि मेडिकल म्हणजे आता याचं जर बघितलं, आरोग्य विम्याचं जर बघितलात ना, जोपर्यंत चेकअपचा म्हणजे मेकअपचा टाइम आहे तोपर्यंत तो मिळतो. चेकअपचा टाइम आला की तुम्हाला तो मिळत नाही. समजा एखादा डिसीज जर तुम्हाला झालेला असेल आणि तुम्ही जर म्हणत असाल तुम्हाला आता इन्शुरन्स करायचा, नो. आणि प्रत्येक गोष्टीला हा वेटिंग पिरियड असतो. आरोग्य विमा जर तुम्ही घेतला, आता तुम्ही मोस्टली म्हणाल की नाही आपल्याला आभा कार्ड आहे किंवा हे कार्ड आहे, सर्रास ती कार्ड कामं करत नाही. आणि अशा व्यक्तीकडून घ्यायचं की जेणेकरून ती बाबा तुम्हाला त्याच्यातनं सगळं माहिती असायला पाहिजे. हिडन असे थोडे थोडे फीचर्स असतात, ते कळले पाहिजे. दुसरं, आता तुम्हाला ते पण करायचं नसेल तर तुम्ही एक PA कव्हर म्हणजे पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर असतो. हार्डली 2,066 रुपये वर्षाला लागतात. 25 लाखाचा मेडिक्लेम मिळतो, म्हणजे हे मिळतो, ॲक्सिडेंटल पॉलिसी मिळते. वर्षातनं 2,066 रुपये लागतात त्याला, 25 लाखाचा मिळतो. समजा डिसेबिलिटी आली, डिसेबिलिटी म्हणजे काय, एक हात एक पाय जाणे, हातपाय म्हणजे तो काम करण्यास अक्षम असणे, तेव्हा त्याला 32 लाख रुपये तिथे मिळतात. समजा आपल्याला 2,000 पण भरायचे नाही तर तुम्ही 10 लाखाची घेऊ शकताय, 15 लाखाची घेऊ शकताय, 5 लाखाची घेतला तर तुम्हाला 432 रुपये वर्षाला हप्ता बसतो. हे करून ठेवायला हरकत नाही ना. आपण सदाच आता रोडवरतीच असतो, म्हणजे गाड्यांचं म्हणा किंवा काय म्हणा, ह्या गोष्टीत आपण असतो. हां, उद्या जर इंजर्ड झालं आणि घरी बसलो किंवा काय जर झालं तर आपलं कसं चालणार ना. निदान सगळा खर्च नाही मिळाला तरी एक टेकावा तरी कुठेतरी आपल्याला भेटेल. या दृष्टीने तुम्ही इन्शुरन्स या सेक्टरमध्ये, असं वाटतंय की लोकांना काय वाटतंय, अरे मला काहीच झालं नाही, मी 5 वर्ष भरली, मला काहीच झालं नाही, असे अनुभव आलेले आहे, मला काही झालेलं नाहीये, कशाला विनाकारण मी 2,000 भरतो, मला काय होत नाहीये, मी आहे, जीवन आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. अशीच घटना इकडे बांद्या साईडला एक व्यक्ती होती, तिने 5 वर्ष भरला आणि मला काय होतं, मी आहे, यंग आहे, सगळं
आणि नेमकं बंद झालं आणि त्याला ऍक्सिडेंट जाऊन तो एक्सपायर झाला. जेव्हा त्याला गरज होती तेव्हा त्याला काय त्याच्या फॅमिलीला सपोर्ट झाला नाही. निदान हे आपल्या म्हणजे कसं आपण जीवन जगत असताना आपल्या ह्याच्यावरती थोडंसं खर्च केलं पाहिजे. आणि मेन म्हणजे आरोग्य प्रत्येकानं सांभाळलं पाहिजे. आरोग्य, तुम्ही जर आरोग्य सांभाळत असाल तर सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होतात. आता मेडिकल एक्सपेन्सेस दर वर्षाला 10 ते 15% इन्क्रीज होतोय. आज 10 वर्षापूर्वी जर मूतखड्याचं ऑपरेशन करायचं झालं तर 30 ते 35 हजार रुपये भागत होतं. आज 1.5 लाख रुपयाच्या आसपास स्टोनचं ऑपरेशन जातं. त्यामुळे ते आपण हे करायला पाहिजे. आणि एखाद्याला कसं असतंय आणि आपल्यात आता एवढी मोठी संघटना आहे म्हणा, हे करून समजा कुणाला काय प्रॉब्लेम आहे जेणेकरून निदर्शनास तरी आणा, म्हणजे त्याच्यावरती काहीतरी आपल्याला तोडगा काढता येईल की त्याच्यावरती काहीतरी हे करता येईल. सडनली आता ह्याचा आपल्याला समजलं कुणाचं सांग, तुझं आम्हाला लेट समजलं दीपकचं, विचार केला नाही. म्हटलं ह्या गोष्टीला होता थोडी आपण जराशी मदत करायची. आपलं लिमिटच आहे 10 पर्यंत, कारण आपली एवढी नाही की करोडची आपली हे पडलं. आपलं असं तयार करायचं आहे की जेणेकरून त्या आता एखादी जर करोडभर आपले रुपये जर झाले त्या व्याजातच बाकीचे हे सगळे भागलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे भविष्यात. आपण 100 काढायचे ते दाबायचे नाही, मात्र एक मोठा फंड झाला आणि त्याच्या व्याजातनं अशा आता हे येणारच, हे प्रॉब्लेम हे सगळ्याला येणार, सगळं असणार, त्याच्यातनं ते भागत गेलं पाहिजे. ह्या दृष्टीने आपल्याला ते काम करावं लागेल. आणि म्हणावं तसं आता 55 जर मुलं आपली आहेत, 55 वाढली तर पाहिजे, गळती पण नाही झाली. प्रत्येकानं काय असेल मनात काय हे द्यावे असेल काय असेल, बाबा मला हे वाटतंय ओके, त्याच्यावरती काहीतरी निर्णय आपण घेऊया आणि त्याच्यावरती काहीतरी हे करूया. नाही की तो माणूस डिलीट व्हायला पाहिजे, लेफ्ट व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे. हे आपण कशासाठी करतो, आपलं ते आपला सक्षम म्हणजे काय आहे तर ते मोठी वस्तू आहे की आपण स्वतःसाठी करत नाही. आम्ही 100 रुपये द्यायला सक्षम आहे, मी 100 रुपये द्यायला सक्षम आहे. त्याचबरोबर मी समाजाशी काहीतरी बाबा देणं, काहीतरी ऋणानुबंध आहे आपल्या समाजाशी, त्यात काहीतरी आपला सहभाग आहे. आम्ही आज छाती ठोकपणे सांगू शकतो की आम्ही याला मदत केली, बरोबर का? कारण त्याचं पुन्हा फुलाची पाकळी म्हणण्यासारखं त्याला एक टेकू झाला आणि त्यांना एक बरं वाटलं का एक सक्षम संघटना आहे म्हणून. आणि ही असं आपण पब्लिसिटी करण्यापेक्षा आपण ते ऑटोमॅटिक झाली पाहिजे. ती कशात होणार, आपल्या कार्यातून होणार. तेव्हा आपण जर कार्य चांगलं करू, जेव्हा संघटना बळकट होईल आणि कार्य चांगलं होईल, आपोआप सगळीकडे नाव आपलं गाजलं जाईल. आणि म्हणायला गेलं तर आपली ही जी आता मुलं आहेत ना, म्हणजे जी यंग जनरेशन आहे खरंच चांगली आहे. आणि तुमचे बघायला गेलं तर ते मेन येतो कुठे, व्यवहार जर तुमचा क्लिअर असेल तर सगळे ते जोडले जाणार. तुमचा व्यवहार जर हे असेल, काहीतरी तळ्यात मिळत असेल तर त्याला कोणी हे करणार नाही. भले एखाद्याला कुठे आता संघटनेचा धरा, एखादा बाबा त्याची सक्षम हे म्हणजे पॉवर नाही आहे त्याला हे करण्याची, तो आता सहन करू शकत नाही, तेव्हा काहीतरी आपण साईड बाय साईड करून आपण पण काहीतरी टेबा देऊ त्याला. आणि म्हणजे हे सोडू, हे पण करता येईल भविष्यात, काही प्रॉब्लेम नाही. कधी जेव्हा संघटना मोठी होत जाईल तेव्हा प्रत्येक मनुष्य आहे, प्रत्येक कुठे ना कुठे अडचण येणार, कुठे ना काय, मात्र प्रत्येक ह्याच्यात जेव्हा संघटना येते ना तेव्हा त्याच्या पुढे काय झालं ना. आता एक आपण बघायला गेलो, जरांगे पाटील हा तिथं उपोषणाला बसला होता, तेव्हा त्याला ते लाईट घेतलं, त्याला काय नाही. जेव्हा त्यांनी ते विषय मांडले हे बाबा हे सगळ्यांच्याच फायद्याचे आहे, तेव्हा त्याला ऑटोमॅटिक ती पब्लिसिटी मिळाली. त्याचं तो किती आता त्याला कुणाला बोलावं लागतं का, कुणाला काय करावं लागतं, म्हणावं लागतंय, फक्त त्यांनी जाहीर केला की तो आता राजाच झाला सगळं. तसं आपण पण एक संघटना झाल्यानंतर हा बाबा आपल्या पाठीमागे एक संघटना आहे, भरभक्कम संघटना आहे, ही जेव्हा निर्माण होईल ना तेव्हा त्याच्यातून सगळ्यांना आपल्याला एक प्रोत्साहन मिळेल. आणि सगळ्यांना असं वाटेल गावात त्यात थोडीशी बघायला गेली निगेटिव्ह पण आहे, तुम्ही काय करणार नाही, आम्ही करून दाखवतो. ह्या गोष्टी आपल्याला असायला पाहिजेत आणि ही बळकट संघटना व्हायला पाहिजे. आणि म्हणावं तसं आपण सगळ्यांनी इन्शुरन्सकडे, आता मी इन्शुरन्स करतो म्हणून सांगत नाहीये, खरं इन्शुरन्सकडे प्रत्येकानं एक स्वतः म्हणजे आता आपण कमवतो म्हटलं आपल्या पाठीमागे आपली फॅमिली आहे,
ह्या दृष्टीने आपण सगळ्यांनी हे करायला पाहिजे. आज बघायला गेलं तर असं आहे पण मार्केटमध्ये आता मेडिकलचं सांगतो मी तुम्हाला, आता मी त्या क्षेत्रात नाही. मेडिकल पॉलिसी 5 लाखाची तुम्ही घेतला तर अनलिमिटेड रिस्टोरेशन आहे. अनलिमिटेड म्हणजे तुम्हाला 1 करोड जरी लागले तरी तुम्हाला ते 1 करोड तुमच्या 5 लाखामध्येच होतात. वर्षाचा हप्ता किती? 10 ते 12 हजार रुपये. फॅमिली फुल घेतला तर 15 ते 16 हजार रुपये मॅक्सिमम तुम्हाला वयानुसार बसतात. धरा हे करून. बाबा मला कमी पाहिजे तर कमी करता येते, दोघांनाच करायचा. मुलांना सांगितलं ठेवायचं. सपोज जर तुम्हाला हे करायचं असेल ते करता येतं. 8-10 हजारात तुमचं सगळं भागून जातंय. ही ह्या आत्ताच्या धावपळीच्या जगात करणं गरजेचं आहे, एवढंच मला वाटतंय. आणि जी तुटपुंजी आपण काय असेल मदत करतोय किंवा काय करतोय किंवा कोणाचे हेवे दावे जर असतील तर त्यांनी सगळ्यांच्या समोर निदर्शनात आणावे, जेणेकरून त्याच्यातनं मार्गक्रमण करता येईल आणि चांगले आपली संघटना बळकट करता येईल. नंतर आपल्याच मनात कुजवट ठेवल्यानंतर त्याचा वेगळा अर्थ येतो. ते असेल म्हणजे निगेटिव्ह, जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह आपण तयार करायला एवढे वर्ष लागतात, निगेटिव्ह तयार करायला फक्त 1 क्षण लागतो. एक म्हण आहे ना की खरं गावभर हिंडायला खूप टाइम लागतो, मात्र खोटं खरा बाहेर पडायच्या अगोदर गावभर हिंडून आलेलं असतं. त्या दृष्टीनं आपण त्याच्यातनं हे जे काही निगेटिव्ह असतील ते साईडला करून आपण त्याच्यातून पॉझिटिव्ह घेऊन सगळी ही संघटना आपण होता होईल तशी कशी बळकट करता येईल. कारण संघटना म्हटल्यावरती बळकटी हे आपण तुटपुंजी देऊनच करतोय, कारण संघटना म्हटल्यानंतर मोठी होते, बरोबर. तर त्याचंच आपण हे करून एक चांगला फंड तयार करू, जेणेकरून आता मुकुंद पण चांगली हे केला. हे आपलेच पहिल्यापासून हे होतं. ह्या अडीअडचणी त्यांना आम्हाला आलेल्या आहेत म्हणून त्याला ते वाटलं की जेणेकरून त्या गोष्टीला कोणतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे. या लास्ट टाइम पण आपण चव्हाणांच्या कोणती कविता चव्हाण दीपाली त्यांना म्हणजे बाबा गावचं बी नाव होईल आणि सगळ्याच नाव होईल म्हणून आपण त्यांना मदत केली होती. तर ती जरा फेल निघाली. तर त्याच्यातनं जर अशीच मुलं जर असतील म्हणजे हे होणारी ग्रो होणारी, त्याचबरोबर सगळं आता सक्षमचं जरी नंतर नाव जरी काढलं दिलं तरी खूप झालं ना. एखादी जर चमकली समजा राज्यस्तरीय देशाच्या पातळीवरती जरी चमकली तरी ओके आहे. मग तसंच काय प्रोत्साहन देता येईल तर आपण थोडंफार त्यांना देऊ हे करून. आता हे 15 ऑगस्टला आपण ट्रॉफी देतोय, हे देतोय. कोण तो संतोषचा मुलगा आहे ते माझ्या कानावरती पडलं म्हणून सांगतो. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. संतोषचा मुलगा आहे तो काहीतरी पहिलीच काहीतरी आहे आणि त्याचं डोकं म्हणजे एवढं चांगलं आहे, काय एवढं छान हे आहे त्याचं, म्हणजे एक हुशार म्हणतात ना पोरं ते तशी. तो सरांना काय म्हणा ना म्हणे, हो सर मी एवढे तुमच्या प्रश्नांची उत्तर देत होतं, काय सांगाल ते तुम्ही मला करून देतोय. मी हुशार आहे, मला ट्रॉफी का दीदीला का दिली. अरे बाळा म्हटलं मोठा हो, तुझा नंबर जेव्हा येईल ना तेव्हा तुला मिळणार ना. आमच्या घरी आला होता तो, तर तुला म्हटलं मिळणार, तर तू तसं हे ठेवलास तर हा मग मी करणार म्हणे. अशी म्हणजे कसं असतं माहिती काय, हे आता ट्रॉफी देणं म्हणजे तर प्रोत्साहन देणं होतं. तेव्हा ती मुलांना पण जरा असं वाटलं पाहिजे की बाबा आपण पण ती कधीतरी घेतली पाहिजे, आपण तरी कधीतरी हे केली पाहिजे. ओके, जास्त तुम्हाला ताणवत नाही, एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो.